हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना मला बनवायचे वडे, म्हणजे मम्मी बनवणार आहे, मम्मीच्या पद्धतीने मम्मी बनवते, पण दरवर्षी मी इथूनच वडे बनवून नेते. त्यासाठी आज तुम्हाला वड्याची पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुढं बघत राहा. मुगाची आणि उडदाची आणि चण्याची आणि मठाची अशा 5 डाली मम्मीने रात्री घातल्या होत्या. डाली भिजून घातलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ धुवून सनी मिक्सरमध्ये एक डाळ थोडीशी अशी दरदरी पिसून घ्यायची आणि मग त्यात मसाले टाकून कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि अख्खी लाल मिरची पिसून सनी त्याला आणि लसूण हे सर्व पिसून नमक टाकून त्या डाळींना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक छोटे त्याच्यात उन्हात वडे सोडायचे. आमच्याकडे त्यांना वडे म्हणतात, काही ठिकाणी त्यांना सांडगे म्हणतात. तर मी तुमच्यासोबत वड्यांची आज रेसिपी शेअर करणार आहे. तर पुढं बघत राहा. रात्रभर भिजू घातलेल्या या सर्व डाळी आहे. ही पिवली मुगाची डाळ, मठाची, उडदाची, चण्याची आणि चवलीची अशा 5 प्रकारच्या डाळी भिजू घातली. रोशनी मम्मीच्या घरात आहे ना, पहिल्या अगोदर खूप भांडे होते, इतके भांडे होते की आम्ही घासून वैतागून जायचो. सफाई काढली की पूर्ण 3 दिवस जायचे. एक दिवस स्टीलचे भांडे, एक दिवस जर्मरचे भांडे आणि एक दिवस पितलाचे भांडे. मग त्यानंतर मम्मीने सर्व भांडे भरून पोतमालात ठेवून दिले आणि काही वाटून दिले. मला इतके भांडे ठेवून काय करू. आता मम्मी पप्पा एकटेच असतात तिथं, भाऊ टिटवालाला असतो, त्याच्यामुळे खूप भांडे आता कमी वाटतंय. पण पहिले जेव्हा माझ्या लग्नाच्या अगोदर मम्मीच्या घरात 3 मांडण्या भरून भांड्या होत्या. एवढं भांडे घासायला लावायचे हे ना रोशनी. किती भांडे काय व्हायचे. 3 दिवस जायचे. 3 दिवस वेगळे, स्टीलचे वेगळे, पितळाचे वेगळे, एवढे भांडे घासायला लावायचे. आता मम्मीने सर्व पेटी पलंग मध्ये पॅक करून ठेवले. पोतमालावर ठेवून दिले भरून सनी. अर्धे माळ्यावर शिफ्ट केले आणि अर्धे पट्टी पलंग मध्ये. अर्ध्या डाली मी पण वाटल्या बरं का. नंतर मम्मीने वाटल्या. मम्मी कोथिंबीर घ्यायला गेली होती तर कोथिंबीरची गड्डी घेऊन येते म्हणून मी अर्ध्या ह्या टोपातल्या एवढ्या डाली ना ह्या मी वाटल्या आणि ह्या डालीला मम्मीने वाटल्या आणि लसण अद्रक पण करून दिलं मम्मीला. नाहीतर तुम्ही लोक म्हणणार सर्व काही मम्मीकडून मम्मीला करवायला लावते आणि तू काहीच नाही करत. एवढं काम मी पण केलं आहे ना मम्मी. मम्मीने मस्त असा देशी एवढा मोठा कोथिंबीर आणला होता वड्यासाठी. तोच कोथिंबीर आम्ही निवडत होतो. कोथिंबीर निवडून झाला. हा बघा शिवांश कशी मस्ती करतो. अद्रक, लसूण, कोथिंबीर तयार केलं. हे सर्व मिक्सरमध्ये वाटायचं. आणखी अजून ह्याच्यात अख्ख्या लाल मिरच्या पण टाकायच्या. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि अख्ख्या मिरच्या हे पण वाटून घ्यायचं चांगलं. आणि ते सर्व डाळी मी वाटून घेतलेल्या आणि हा मसाला नमक टाकून चांगला मिक्स करायचा आणि मग त्याचे छोटे वडे उन्हात टाकायचे है ना मम्मी. अद्रक, लसूणचा पेस्ट, जिरं, लाल मिरची, कोथिंबीर, त्याचा तसं पुरं एकंदर सरळ जीव करून त्याच्यात कालवून वडे टाकायचे बारीक उन्हामध्ये. अच्छा, त्याला म्हणतात खरे बेसन डाळीचे वडे. मिश्र डाळीचे वडे आमच्या इथे वडेच म्हणतात. तुमच्या कुठल्या भागात त्याला सांडगे म्हणतात, कुठं त्याला करोडे म्हणतात, पण आमच्या इथं त्याला वडेच म्हणतात. सर्व 5 डाळी मिक्स करून बनवले जाणारे वडे. कोणासाठी बनवते मम्मी? नेहमी मम्मीच्या इथून बनवून घेऊन जाते. कोणासाठी बनवते मम्मी? काजलबाई बनवते. काजल वडे काही बनवता नाही. या पूर्ण डाळी भेटते नाही. मठाची डाळ भेटत नाही, चवळीची डाळ भेटत नाही. हो का. शिकून मी दरवर्षी माझ्या मुलीला वड्या करून पाठवते. अच्छा. मी इथून मम्मीच्या इथून बनवून घेऊन जाते मी दरवर्षी वडे. मागच्या वर्षी पण घेऊन गेली होती. तिथं डाळी नाही भेटत ना. हा, आमच्या इथं मठाची आणि चवलीची डाळ नाही भेटत. मठाची डाळ तर तिथं ओळखत पण नाही कोणी. आपल्या इथंच भेटती महाराष्ट्रात मठाची डाळ. हो. इथूनच बनवून घेऊन जाते नेहमी. मम्मी बनवून देते तिथे मला. कोथिंबीर मस्त मम्मीने गावठी आणली आहे. मस्त मम्मीने देशी कोथिंबीर आणलेली आहे. 1 गड्डी पूर्ण कोथिंबीरची. ह्या अख्ख्या लाल मिरच्या आणि लसूण आणि अद्रक
छानपैकी मम्मीने आणलेली कोथिंबीर अगोदर निवडून घेतली. त्यात खूप माती असल्यामुळे तिला 3-4 पाण्याने व्यवस्थित धुतली. 3-4 पाण्याने व्यवस्थित धुवून काढल्यानंतर तिला बारीक बारीक अशी कापून घेतली आणि डाळीच्या मिश्रणात मिक्स केली. कोथिंबीरमध्ये खूप माती असल्यामुळे तिला स्वच्छ चांगली व्यवस्थित धुवूनच घेतली चांगली, तेव्हाच ती छान लागते असं म्हणून. उरलेल्या बाकीच्या डाळी मग मम्मी वाटायला लागली. इथं अगोदर मी वाटल्या, मग मम्मी वाटायला लागली. डाळी वगैरे वाटून झाल्यानंतर ही कोथिंबीर धुवून बारीक अशी मम्मीला चिरून दिली, छानपैकी अशी कापून दिली. माझ्या मम्मीच्या घरासमोरच एक खिडकी आहे, खिडकीतून बाहेर येणं जाणारं सर्व काही दिसतं. त्याच्यामुळे या खिडकीतून येताना जाताना मम्मी आम्हाला बघते. ज्या दिवशी मी आली होती मम्मी इथूनच मला बघत होती की माझी मुलगी आली नाही, अजून 7 वाजून गेले. त्याच्यासाठी बाकी असलेल्या डाळी मग मम्मीने पण वाटून घेतल्या आणि इथं लसूण अद्रक तयार करून दिलं मी. ते मम्मी आता मिक्सरमध्ये वाटते आहे. मिक्सरमध्ये डाळी वाटल्यानंतर मम्मीने चांगलं 1 कटोरीभर जिरं पण वाटून घेतलं आणि जिरं कोथिंबीर डाळीमध्ये अख्खी लाल मिरची पण वाटून घेतली, जिरं पण वाटून घेतलं आणि नमक कोथिंबीर सर्व टाकून चांगलं त्याला मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. खूप जास्त त्याला फेटून घेतलं. चांगलं मिक्स केल्यानंतरच त्याची चव सर्वीकडे लागते. नाहीतर कोणता वडा फिक्का, कोणता वडा तिखा, कुठं नमक कुठं आहे कुठं नाही असं लागतं. त्यानंतर आम्ही ताईच्या इथं गेलो टाकायला वडे. ते अगोदर पलंग टाकलेलंच होतं ताईच्या इथं. हा कागद धुवून घेतला, त्याला टाकला आणि मग त्याच्यावर आम्ही दोघी माया लेकी वडे टाकायला लागल्या. वडे टाकताना खूप ऊन लागत होतं, कारण की 11:30-12 वाजून गेले होते. 11:30-12 वाजले. जास्त मोठे मोठे वडे टाकल्यावर चांगली नाही लागत असं मम्मी म्हणत होती, म्हणून एकदम बारीक बारीक छोटे छोटे हे मुगाचे वडे टाकून घेतले. टाकता टाकता खूप ऊन लागत होतं, खूप म्हणजे खूप जास्त ऊन लागत होतं. मग आम्ही पटापट हे वडे टाकून घेतले. त्यानंतर वडे वगैरे टाकून झाल्यानंतर मग मी आणि मम्मीनी त्याच्यावर पत्र वगैरे असं कागदावर ठेवून दिलं. मग आम्ही घरी आलो. इथं माझी लहान बहीण आली आणि मम्मीला बोलत होती की थोडंसं हे वड्याचं जे मिश्रण आहे ना ते ठेव मिक्स डाळीचं, त्याची भाजी खूप छान बनते. कांदा टाकायचा तव्यावर आणि हे मिश्रण टाकून द्यायचं आणि त्याला तेलात चांगलं कडक करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं तेलात. खूप म्हणजे खूप भारी त्याची टेस्ट लागते असं ती म्हणत होती मम्मीला की थांब ते थोडंसं ठेवून राख की आपण संध्याकाळी. आता सर्व वडे टाकून झाले. खूप उन्हाने हाल बेहाल झाला होता, त्याच्यामुळे नकोसं झालं होतं उन्हात वडे टाकता टाकता. मग हात वगैरे धुवून तोंड हातपाय वगैरे धुवून थोडं बसले, पाणी वगैरे पिले आणि घरी गेले पटापट, कारण की वड्याचे खूप मोठे भांडे घासायचे होते. कशी वाटली तुम्हाला माझ्या मम्मीची पारंपरिक वड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर घरी गेले, तेवढ्यात घरी वहिनी आणि मोठा भाऊ मला भेटायला आले होते आणि वहिनी ताईने आले मग आम्ही आले आता ताईला भेटायला. ते कुठे दोघे जण. भाऊ आलाय माझा, मोठा भाऊ आहे माझा. हे मोठी ताई पण आली भाऊ आणि वहिनीला भेटायला. आणि हे भाऊचे 2 मुलं आहे. मोठावाला आहे राहुल आणि लहान आहे दिशान. असे भाऊचे 2 मुलं आहे. भाऊला पण 2 मुलं आहे. आणि मोठी ताई वहिनी आम्ही सर्वजण बसले. मग सर्वांच्या गप्पा गोष्टी आरडाओरड चालू आहे. घरात सर्वजण असल्यावर किती भरलेलं वाटतं ना, छान वाटतं. हा आहे दिशान, मम्माज बॉय. माझ्या बहिणीला पाया पडायचं खूप आहे. जेव्हा बघा तेव्हा अशा सर्वांच्या पाया पडतानाच दिसतात. बघा ताई आल्यात, आता ताईचे 2 जण अशा पाया पडत आहेत.
तर त्यांना पाणी वगैरे दिलं. मग सर्वजण बसलो गप्पा गोष्टी करत. ही रोशनी तिच्या मुलामुळे खूप वैतागली ती, तर सारखी सारखी माती काढत होता. बघा कसं रडायसारखं तोंड करते ती. खूप आगाऊ आहे तिचा मुलगा. हा बघा दिशा. हे एवढे नातू आहे माझ्या मम्मीला. आणि एक नात पण आहे, ताईची मोठी दिदी मुलगी. ती तर होतीच नाही, ती तिच्या घरी होती. किती छान वाटते मम्मी सर्व लेकरांसोबत. त्यानंतर इथं आमची ननंद भावजाईची मस्ती चालली होती, मजाक मस्ती चालली होती. माझी वहिनी मेट्रो पोलीसमध्ये आहे, म्हणून वहिनीची हाईट खूप लांब आहे. म्हणून आम्ही वहिनी आणि ताईला आम्ही सर्वजण हसत होतो. म्हणजे त्यानंतर इथं मम्मी भाऊ आणि वहिनीसोबत एक रील बनवायची कोशिश करत होतं. ती बनली पण इंस्टाग्रामवर तिला अपलोड केली आहे, नक्की जाऊन चेक करा. मग आम्ही सर्वजण याच गोष्टीमुळे खूप हसत होतो. एक जण रील बनवतो आणि सर्वजण ते रील बघायला येतात की कशी बनली. त्याच्यात मजा मस्ती चालली ती. पूर्ण दिवस भाऊ वहिनी लेकरांसोबत खूप छान गेला. त्यानंतर इथं तिघं जावई बसलेले माझ्या मम्मीचे. आम्ही सर्व भाऊ बहीण वहिनी सर्व आम्ही बसलेले, गप्पा गोष्टी झाल्या, चाय वगैरे झाली मस्त छानपैकी. मग त्यानंतर मी भाऊ वहिनी आणि आम्ही सर्वजण काकाच्या मुलाला भेटायला गेलो, कारण की काकाच्या मुलाला मुलगा झालेला आहे. मी भाऊ वहिनी आणि मुलं आणि हे आम्ही सर्व काकाच्या मुलाला मुलगा झाला आहे, त्याला भेटायला आलो. मला यायचंच होतं, मग भाऊ आला तर म्हटलं चला मी पण भेटून येते. मी वहिनी आणि भाऊ हे आम्ही सर्वजण आलो. चला भाऊ जेवण केलं की नाही? तुमच्यापेक्षा मुलं पण गेले पण फटाफट. काकाच्या हे आहे माझं काकाचं घर. इथं आलो आम्ही, आता येऊन पोचलो. मम्मीच्या घरापासून थोडंच लांब आहे. बघा माझी काकू आली, वहिनी त्यांच्या पण पायाच पडत आहे, त्यांचे मुलंही पाया पडत आहे. काकू मला ओरडत होती की माझी व्हिडिओ नको घेऊ, सर्वांना भेटत होती, बोलत होती की माझी व्हिडिओ नको घेऊ, मी चांगली नाही दिसते. मम्मी आली, तुम्ही तर झोपले मस्त, यायचं ना. इथं आमचं डिस्कशन चाललं होतं की बाबू नक्की कोणासारखा दिसतो. खूप छान सुंदर आहे तो दिसायला. 18-20 दिवसाचाच होता, म्हणून मी भेटायला गेली होती त्याला. खूप भारी दिसत होता तो. आणि गणेश चतुर्थी दिवशी, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे. त्याचं नाव त वरून निघालेलं आहे, तुम्हीच नाव सुचवा. इथं काकी बसलेली पण लक्ष नाही तिचं की मी व्हिडिओ चालू केला. माझी लहान वहिनी आणि माझ्या मोठ्या वहिनी तुला भेटायला आली मी. माझ्या काकाच्या मुलाला मुलगा झालाय, त्याला भेटायला आली. हा, आणि हा माझा भाचा आहे, मम्माच बॉय. अंडीची पडदा लावून घेतला. इथं माझी काकू मला अगोदरच बोलत होती मला घेऊ नको, त्यानंतर तर पडदाच लावून घेतला आंटीनी. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, मम्मीने आणि बहिणीने स्वयंपाक केला. मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.